नमस्कार सगळ्यांना. मी अक्षय जाधव, DYSP 2022-2021 डेप्टी CEO आपल्या सगळ्यांचे भारत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. ठीक आहे. तर आपण आजपासून GS4चे लेक्चर सुरू करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये GS4 ॲग्री हा जो पार्ट आहे त्याचं महत्त्व, ठीक आहे, मेन्सच्या दृष्टिकोनातून किती आहे. ॲक्च्युली GS4चं महत्त्व, GS4ला विद्यार्थ्यांना मार्क पडत नाही. ठीक आहे. का पडत नाही, त्याची कारणं काय, ठीक आहे, याबद्दल मी थोडं सविस्तर चर्चा करणार आहे. तसेच GS4मध्ये ॲग्री इकॉनॉमिक्स याचं किती महत्त्व आहे. ठीक आहे. GS1मधलं ॲग्री आणि GS4मधल्या ॲग्रीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. GS4च्या ॲग्रीचा अभ्यास करताना कसा अप्रोच असावा याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. ओके. सर्वप्रथम GS4मध्ये जो आपल्याला 150 मार्काचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला 75 मार्काला इकॉनॉमिक्स असतं. ओके. 30 मार्काला ॲग्री असतं, ॲग्री इकॉनॉमिक्स, आणि 45 मार्काला सायन्स अँड टेक असतं. ठीक आहे. हे 30 मार्क मागच्या वर्षी आपण बघितलं 30 ते 35 मार्क ॲग्रीला आले होते. म्हणजे हा किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा, ॲग्री इकॉनॉमिक्स. 35 मार्काच्यातले आपल्याला 150 पैकी 35 मार्क याच्यावर असतात. ओके. ठीक आहे. दुसरा मुद्दा, आता हे 35 मार्क किती महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युली GS4ला पोरांना 70 सुद्धा क्रॉस करायला खूप त्रास होतो. 70, 80 म्हणजे 80+ स्कोर हा चांगला मानला जातो. ओके. आता मागच्या वेळी मला 2022ला 93.75 मार्क्स होते, 94 मार्क्स होते. ठीक आहे. ते कसे आले, काय आलं, मी काय इम्प्रूव्हमेंट केलं माझ्यात, ते मला तुम्हाला सांगायला पाहिजे. ओके. इकॉनॉमिक्समध्ये आपण सविस्तर बोलूच. आता आपण जे ॲग्री इकॉनॉमिक्स आहे त्याबद्दल बोलू. ठीक आहे. विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, विद्यार्थी इकॉनॉमिक्स भरपूर करतात, भरपूर, पण त्यांना तेवढं आउटपुट मिळत नाही. पण ज्या प्रमाणात तुम्ही इकडं GS4 ॲग्री इकॉनॉमिक्सकडे लक्ष द्यायला पाहिजे, जे 35 मार्काला आहे, ठीक आहे, तिकडे लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. हा GS4 ॲग्री इकॉनॉमिक्स हा कन्सेप्च्युअलपेक्षा जास्त फॅक्च्युअल डेटावर आधारित टॉपिक आहे. मुळात GS4 हा कन्सेप्च्युअल टॉपिक, जरी कन्सेप्च्युअल आहे, इकॉनॉमिक्स भरपूर कन्सेप्च्युअल आहे, पण त्याच्यावर प्रश्न कन्सेप्च्युअलपेक्षा फॅक्च्युअलवर जास्त आलेले. त्यात तुम्हाला दिसेल की इकॉनॉमिक्स सर्वेमधून जास्त प्रश्न आलेले दिसतात. ठीक आहे. मग आपण इकॉनॉमिक्स सर्वे तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे महाराष्ट्राचा, लवकरच आपण इंडियाचा पण करणार आहोत. ठीक आहे. परत PIBची आकडेवारी, याच्यावरचे डायरेक्ट प्रश्न दिसतात तुम्हाला. PIBच्या आकडेवारीवरचे, रिसेंटच्या आकडेवारी, ते काय करतात, पेपर सेटर डायरेक्ट, समजा असा टॉपिक असेल ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया, कृषी उत्पादन, तर मग काय करतात, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया PIB टाकलं का PIBची लगेच वेबसाईटवर तुम्हाला रिसेंट आकडेवारी मिळते. ठीक आहे. ती रिसेंट आकडेवारी ते आहेच उचलून टाकतात. ठीक. तुम्हाला सगळं करणं शक्य आहे का, नाही, म्हणून मी सगळं तुम्हाला एका ठिकाणी कन्सोलिडेट फॉर्ममध्ये करून दिलेलं आहे. सगळं, एकही पॉईंट सोडलेला नाही. मी सगळे पेपर बघून सगळं माझ्या वेळी मी काय केलं, ठीक आहे, माझ्या ज्या मला एवढे मार्क पडण्यामागचं कारण काय, हे सगळे व्हॅल्युएशन मी सगळी तुम्हाला एका ठिकाणी कंपाईल करून दिलेली आहे. ठीक आहे. आता GS1 ॲग्रीमध्ये काय बघा, GS1 ॲग्रीमध्ये तुम्हाला सॉईल प्रोफाईल, सॉईल, टेक्निकल ज्या गोष्टी असतात ॲग्रीच्या रिलेटेड, ठीक आहे, pH वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात त्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला इकडे असतात. GS4 ॲग्रीमध्ये काय आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील. ठीक आहे. परत ज्या समजा गव्हर्नमेंटच्या स्कीम नंतर आपल्याला तुम्हाला बाजार, मार्केटिंग ज्याला म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कृषी उत्पन्न समिती याच्या संबंधित, ठीक आहे, याच्यावर जास्त फोकस असतो. परत यांत्रिकीकरण, म्हणजे आपण मेकॅनायझेशन ऑफ इन ॲग्रिकल्चर सिस्टीम, ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील येतात, आणि ह्या जास्त फॅक्च्युअल आहे. तर कुठल्या गोष्टी, इथं फॅक्ट्स भरपूर आहेत, तर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कुठल्या नाही. योजना, आता योजना असेल समजा, एक योजना आहे. ठीक आहे. आता योजना घेतली आपण, समजा PM कुसुम योजना. ठीक आहे. एक सांगतो तुम्हाला, PM कुसुम योजना, मग त्यातले काय महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट सुरुवात, साल महत्त्वाचं आहे. ठीक आहे. केंद्र राज्य वाटा किती आहे. ठीक आहे. ओके. नंतर त्याचं लक्ष काय आहे, त्याने आत्तापर्यंत साध्य काय केलं. ओके. लाभार्थी कोण आहेत त्या योजनेचे. ओके. त्या योजनेचा उद्देश काय, या 7 ते 8 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या आपण क्रमाने घेतलं प्रत्येक योजनेमध्ये, तुम्हाला दिसेल. तुम्हाला मी दाखवतो पुढे. एखादी योजना समजा असेल, आता बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, सुरुवात, खर्चा वाटा, लक्ष, साध्य, उद्देश दिसलं. योजनेची पुनर्रचना,
तुम्हाला सगळे एका खाली मी एका जो क्रम असतो तसा अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्हाला वेगळं काही नाही. आयोग काय प्रश्न विचारतो काय हे सगळे ॲनालिसिस मायन्यूट लेवल ॲनालिसिस करून मी तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, हा झाला मुद्दा याचा. ठीक आहे, तर आपण काय काय घेणार आहोत GS4च्या ॲग्रीमध्ये. हे बघा, तुम्ही म्हणाल सर इतके टॉपिक आहेत का, आम्हाला माहीत पण नव्हतं. 25 टॉपिक घेणार आहोत आपण, एकूण 25. ओके, 25. कुठले कुठले टॉपिक घेणार आहोत? 25 टॉपिक. ठीक आहे, कृषी ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये. तर पहिला भारताचे कृषी क्षेत्र. भारताचे कृषी क्षेत्र, भारताचे कृषीचे जागतिक कृषीतील स्थान म्हणजे वर्ल्ड ॲग्रिकल्चर मध्ये भारताचा किती वाटा आहे भारताच्या कृषीचा, भारताची कृषी कशी प्रगती करत आहे याच्यावर आकडेवारी आहे अशी विचारलेली आहे. म्हणजे थोडक्यात किती साखर उत्पादनात किंवा साखरेमध्ये भारताचा रँक किती आहे, जनरल क्वेश्चन असे असतात. ठीक आहे, परत कृषी संबंधित कुठले दिन आहेत का, राष्ट्रीय महत्त्वाचे दिन, जागतिक महत्त्वाचे दिन, कृषी उत्पादनाची आकडेवारी. आता कृषी उत्पादन तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी याचे क्रम विचारले. तुम्ही जर मागचे पेपर बघित असेल तर क्रम विचारलेत, केळी, आंबा वगैरे सुद्धा विचारले त्यांनी. IISc इकॉनॉमिक्स सर्वेमधून प्रश्न विचारलेत, काही प्रश्न त्यांनी दत्त आणि सुंदरमधून विचारलेत, ते आपण प्रत्येक घेणार आहोत. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठीच्या प्रमुख योजना, ह्या योजनांवर खूप जास्त प्रश्न असतात. योजना आता बघितलं, योजना तर काही योजनाचे सार, योजनाचे सुरुवात कधी झाली, वाटा कोण केलं, कोण मदत करते का, नाबार्ड करते का, वर्ल्ड बँक करते का, आशियन डेव्हलपमेंट बँक करते का, हे खूप महत्त्वाचं. त्याचे लक्ष्य गट कोण, लाभार्थी कोण, सगळं. ओके, परत सिंचन भारतात सिंचन क्षेत्र किती आहे, जगात किती आहे, कोणाकडे जास्त आहे, सिंचनासंबंधी योजना कुठल्या. ठीक आहे, परत आत्तापर्यंत सिंचन साध्य किती, 1951ला किती होतं, आत्ता किती आहे, आपण लागवड क्षेत्र किती, त्यापैकी लागवड क्षेत्रापैकी किती क्षेत्र सिंचनाखाली आहे त्याची आकडेवारी विचारतात. ठीक आहे, तर ही आपल्याला महत्त्वाची बघायची आहे. मृदा व जल संवर्धन यांच्या योजना, मग आपल्या मृदा व जल मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार महाराष्ट्रातल्या योजना. ठीक आहे, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना वगैरे ह्या ज्या योजना आहेत याच्यावर फिक्स प्रश्न आले आहेत. मागच्या वर्षी पंतप्रधान कृषी सिंचाई योजनावर दोन प्रश्न आले, एकाच योजनेवर 2 प्रश्न. म्हणजे बघा किती महत्त्वाच्या योजना आहेत या. ओके, नंतर बियाणे म्हणजे कुठले, बियाण्याचे प्रकार काय, बियाण्या संबंधित धोरणं कधी आहेत, बियाण्यांच्या योजना कुठल्या आहेत हे बघणार आहे आपण. नंतर यांत्रिकीकरण व यांत्रिकीकरणासंबंधित योजना, मागच्या वेळी प्रश्न त्यांनी विचारला होता बघा. ट्रॅक्टर उत्पादित किती झाले, ट्रॅक्टरची विक्री किती झाली, 85.3 लाख ट्रॅक्टर उत्पादित झाले भारतात. सगळ्यात जास्त उत्पादक आहे भारत ट्रॅक्टर करणारा. ट्रॅक्टरच का विचारला, ट्रॅक्टर विचारण्यामागचं कारण काय, तर सगळ्यात जास्त उत्पादन ट्रॅक्टरचं भारतात होतं म्हणून ट्रॅक्टरबद्दल विचारलं. मग तुम्ही सगळ्याचीच आकडेवारी करणं गरजेचं आहे का, डिझेल पंप परत इलेक्ट्रिक मोटर करणं गरजेचं आहे का, नाही. तर याचं कारण का, त्यांनी का विचारलं, ट्रॅक्टर विचारण्यामागचं कारण का. मागच्या वर्षीचा प्रश्न बघितला तुम्ही, भारतात एकूण 2021-22ला 85.3 लाख ट्रॅक्टर उत्पादित आणि विक्री झाली, असा प्रश्न होता. तुम्ही म्हणाल सर हे कसं एवढं लक्षात ठेवायचं, तर तुम्ही बघाल तर ट्रॅक्टरचा जो आहे ना, ट्रॅक्टरचं किती उत्पादित झाले वगैरे हे त्यांनी IISc इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये दिले महाराष्ट्राच्या. ठीक आहे, आणि का विचारल्याचं पण कारण सांगतो, ते पण का विचारलं, तर विचारण्याचं कारण हे की भारत हा जगातला सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक आहे. ओके, सगळ्यात जास्त ट्रॅक्टर भारतात विक्री केले जातात. उत्पादन पण होतं आणि विक्री पण होती, म्हणून ते विचारलं. ठीक आहे, मग आपलं असं कोणतं विचारणार, कुठे आयोग प्रश्न विचारू शकतो. आता मी ह्या वेळेचे 5-6 प्रश्न प्रेरित केले, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, हे तर आपण सगळं करणार आहे, पण मला वाटतं त्याच्यावर प्रश्न येईल असे मी तुम्हाला सांगणार. कृषी बाजार, आता कृषी उत्पन्न समित्या, त्याच्या संबंधित योजना, इनाम वगैरे, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, इनाम, APMC, किती इनामशी किती APMC जोडल्या गेल्या, प्रश्न कायमच आहे. किती महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, याच्यावर उपबाजार किती आहेत, खूप प्रश्न आलेत. आकडेवारी, फॅक्च्युअल आकडेवारी असे आलेत. शेतीचे प्रकार, सहकारी शेती, कंत्राटी शेती, कंत्राटी शेतीचा वापर कुठं होतो. ठीक आहे, कुठे त्याचा उगम झाला, वापर काय, त्याचं अटी काय आहेत. ठीक आहे, त्या संबंधित 3 कायदे आले होते, कृषी कायदे. कंत्राटी शेती संबंधित 1 कायदा होता त्याच्यातला, जो रद्द झाला, हे आपण बघणार आहोत. किंमत आणि किंमत धोरण, आता किंमत आणि किंमत धोरणमध्ये काय बघणार आपण, मग कुठल्या पिकांना MSP आहे, कुठल्या पिकांना FRP आहे, लेवी प्राईस जी असते ती कोणाला आहे. ठीक आहे, बघणार आहे आपण. परत मिनिमम एक्सपोर्ट प्राईस, मॅक्झिमम एक्सपोर्ट प्राईस, हे आपण बघणार आहेत. परत त्या संबंधित योजना आहेत, बाजार हस्तक्षेप योजना, ह्या सगळ्या बघणार आहोत आपण. कळलं का, हे काय, हे 4 प्रश्न विचारलेले आहेत. कृषी वित्त म्हणजे आता काय, तर कृषी संबंधित दिला जाणारा कर्ज पुरवठा. ठीक आहे, मग लघु वित्त पुरवठा, मध्यम काळाचा वित्त पुरवठा, दीर्घ काळाचा वित्त पुरवठा,
किती किती कालावधीसाठी दिला जातो, कोणकोणत्या कामांसाठी दिला जातो हे बघणार आहे आपण. ठीक आहे. कृषीचा विमा, आता विमा संबंधित योजना. मागच्या वर्षी विम्याचे 3 प्रश्न आलेत विम्यावर. ओके, विम्यावर 3 प्रश्न आले होते. ठीक आहे. मग कृषी विमा, पशु विमा, ठीक आहे, हे बघणार आहे आपण. याच्यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. त्याचा आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट दिला आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट चार्ट अवेलेबल करून दिलेत बघा. आता तुम्हाला हा कृषी विमाचा चार्टच दाखवतो, थांबा. तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल की आपण काय काय देणार आहे. सगळं तुम्हाला एका ठिकाणी सगळं अवेलेबल होऊन जाईल. ओके, जस्ट वेट. म्हणजे तुमची एक पूर्ण क्लॅरिटी येईल तुम्हाला. पूर्ण म्हणजे पूर्ण. हे बघा, आता हा ऑल इन वन चार्ट दिसतंय का? मी जरासं झूम इन हे करतो. ओके, हे बघा, ह्या सगळ्या योजना 13 योजना. याच्यावर मागच्या वेळेस जोडायला साल विचारले त्यांचे. ह्या 13 योजना आहेत. ह्या आपण 13 योजना इन डिटेल बघणार आहोत, पण मी तुम्हाला एका चार्टमध्ये अवेलेबल करून दिलं. मग तुमची ही फॅक्ट शीट पण तयार झाली. हे तुम्हाला नंतर फक्त रिवाईज करायला. याच्यानंतर आपण एक फॅक्ट शीट देणार आहोत तुम्हाला, ज्याच्या महत्त्वाच्या गोष्टी त्या लक्षात ठेवायला. ठीक आहे. जास्तीत जास्त मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशननी लक्षात ठेवायचा प्रयत्न तुम्हाला जसा करता येईल तसा दिलेला आहे. नोट्समध्ये एकही मुद्दा सोडलेला नाही आहे. एकही मुद्दा सोडलेला नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, तुम्हाला याच्या बाहेर काही वाचायचं नाही. याच्या बाहेर जर आलं तर ते जगातल्या कुठल्याही व्यक्तीला येईल मला वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे मी उगाचच असं म्हणत नाही आहे, पण 200 पानाच्या आसपास जवळपास ही 196 पानं आणि याची पानं इकॉनॉमिक सर्व्हिसची 31 पानं असतील. जवळपास 196 + 30 इकॉनॉमिक सर्व्हे आपण तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे. ठीक आहे. हे जवळपास 226 पानांचं तुम्हाला हे ॲग्री. सर एवढं करायचं का? हे सुट्टे पानं आहेत. ठीक आहेत. म्हणजे यात एवढं गिचमेंट नाही आहे. त्यामुळे 226 पानं. ॲक्च्युअली ती तुम्ही असं पकडा की 70-80 पानं आहेत. ओके, याच्यात खूप सुटसुटीत लिहिलं आहे म्हणून असं पकडा की 70-80 पानं करायची का? 70-80 पानं तुम्हाला करावीच लागणार आहेत ॲग्रीसाठी. आणि जर तुम्हाला GS4ला 90+ मार्क्स घ्यायचे असतील किंवा 100च्या आसपास मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला ॲग्री इकॉनॉमिक्स चांगलं करावंच लागेल. कारण हा सगळा एकमेव असा पार्ट आहे ॲग्री इकॉनॉमिक्स 35 मार्काचा, जो तुम्हाला आपल्या काय म्हणतात त्याला अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे मिळून जाईल. कारण बाकी तुम्ही इकॉनॉमिक्स बघितलं तर इकॉनॉमिक्सला मर्यादा नाही. काही विचारतात ते, काही म्हणजे काही. याला कसं आहे, याच्या योजना विचारतील, योजना संबंधित तरतूद विचारतील, याचे आपल्याला सोर्सेस माहिती आहेत. ठीक आहे. त्याचे जर असे वाईट सोर्सेस इकॉनॉमिक्सचे, तर ते काही विचारतात. कुठल्याही शास्त्रज्ञाचं मत विचारतील, काही विचारतील, जे आपल्याला सांगताना खूप अवघड आहे किंवा एवढं लक्षात ठेवणं अवघड आहे. ठीक आहे. आणि सायन्स टेकचा प्रश्न आला तर सायन्स टेकमध्ये बायोटेक्नॉलॉजी आपला आधीच जमत नाही आणि काही ना कम्प्युटर जमत नाही. मग बायोटेक्नॉलॉजी कम्प्युटर हे 25 मार्काला आहे. 15 आणि 10 25 जिथं आपले मार्क जातात. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपल्या 35 पैकी जर तुम्ही इथं 30 मार्क्स आणलात, 75 पैकी तुम्ही जर तिथं 40 मार्क्स आणलात तर किती झाले? 40 आणि 30 70. आणि त्या उरलेल्या 45 पैकी तुम्ही जर तिथं 25 मार्क आणलात तर किती झाले? 70-95 मार्क तुम्हाला हमखास पडतील. आणि माझे तुम्ही जर मार्क बघितले तर मी ॲग्री इकॉनॉमिक्सला पण खूप चांगले मार्क्स, मला 28 का 30 मार्क, 28 ते 29 मार्क आहेत. ठीक आहे. आणि ते पडू शकतात. मी जेवढा माझ्या वेळी डेटा गॅदर केला नाही, जेवढा डेटा कलेक्शन केला नाही, एवढा मी डेटा कलेक्शन ह्यावेळी तुम्हाला करून दिलेला आहे. GS4ला ॲग्री इकॉनॉमिक्सला फक्त आणि फक्त जास्त डोकं न लावता, म्हणजे जास्त पाठांतरावर भर द्यायचं तुम्हाला. आणि कुठल्या गोष्टी पाठ करायच्या ह्या तुम्ही माझ्यावर सोडून द्या. हे तुम्हाला मी परफेक्ट एकदम योग्यरित्या सांगतो. तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही मला एकदम ब्लाइंडली फॉलो करा आणि हे व्यवस्थित करा. तुमचं करून घेण्याचं काम माझं. ओके. सर म्हणतात सर एवढे नोट्स 200 पानं वाचायची का? तर हो, वाचावी लागतील. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. पण मी सगळ्या जवळपास महत्त्वाच्या गोष्टी काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता त्याच्यातलं पण तुम्हाला काही कन्सेप्ट पण दिलात. काही कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला तर परत वाचायची गरज आहे का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त आकडेवारी रिवाईज करायची. फक्त आकडेवारी रिवाईज करायची. आणि 4 ते 5 वेळा रिवाईज केली ना तुम्हाला काहीही टेन्शन राहणार नाही. ओके. सगळं लक्षात राहतं. फक्त आकडेवारी एकदा तुम्ही एका चार्टमध्ये बघितली, चार्ट आपले रिवाईज करत राहायचे. आपण जे चार्ट दिले तुम्हाला ते चार्ट घ्यायचे आणि रिवाईज करायचे. चार्ट रिवाईज केलं ना काहीही टेन्शन नाही. आपोआप सगळं पाठ होतं. पाठांतराची परीक्षा पाठ होणारच. ओके. तर मला वाटतं हे तुमच्यासाठी इनफ राहील. आपण नंतर प्रत्येक टॉपिकचे प्रश्न पण घेणार आहेत ॲग्री इकॉनॉमिक्सच्या. ठीक आहे. आधी आपण ॲग्री इकॉनॉमिक्सला सुरुवात करूया आणि मग पुढे जाऊया. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. इथून पुढे आपण टॉपिक सुरू करूया.